प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुमचंही महत्त्वाचं काम अडलं असेल तर हा उपाय नक्की करा. मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एखादं काम होणं खूप गरजेचं असतं. आपण मनापासून त्यासाठी प्रयत्न करत असतो, किंबहुना त्यासाठी जे जे करायला हवं ते अगदी आपण 100% शर्थीनं केलेलं असतं. मात्र तरी देखील येणं केनं कारणेनं ते काम अडत असतं, कुठेतरी अडकून राहत असतं आणि ते काम पूर्णत्वाला जात नसतं. तर या पाठीमागे काही तुमचे नकारात्मक ग्रहतारे देखील कारणीभूत असतात. कारण आपले कष्ट बरोबर आहेत, त्या कामासाठी जी कार्यवाही आपण करायला पाहिजे ती देखील आपण करतोय, तरी देखील ते कार्य सिद्धीस तडीस जात नसेल तर त्यासाठी काय करावं हे आपल्याला सुचत नाही. तर अशा वेळी शास्त्रामध्ये याविषयी वर्णन केलं गेलंय आणि शास्त्रामध्ये याविषयी उपाय देखील सांगितले गेलेत. तर आजच्या भागामध्ये आपण तुमचं देखील एखादं महत्त्वाचं काम अडत असेल तर काय करावं हा उपाय पाहणार आहोत. मात्र अजूनही तुम्ही मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती, नवनवीन तोडगे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चला तर मग कोणता उपाय करायचा आहे जे आपलं काम अडलंय त्याला त्वरित पूर्णत्वाकडे नेण्यासाठी. तर उपाय अगदी सोपा आहे. कोणत्याही वयोगटातील कोणतीही व्यक्ती, तुम्ही स्त्री असा पुरुष असा कोणत्याही वयातील असा, तुम्ही हा उपाय करू शकताय. तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर मंगळवारच्या दिवशी एका तांब्यामध्ये तुम्हाला तांब्या भरून पाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये चमचाभर दूध टाकायचंय आणि चमचाभर पांढरे तीळ टाकायचे. चमचाभर पांढरे तीळ आणि दूध त्या तांब्यामध्ये पूर्ण मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं हळदी आणि कुंकू वाहायचं आहे आणि त्यानंतर एका शुभ्र पांढऱ्या कपड्यानं त्या कलशाचं तोंड तुम्हाला झाकायचंय. म्हणजे फक्त झाका, दोरीने नाही बांधलं तरीही चालेल. झाकल्यानंतर तो तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे आणि ताबडतोब जिथे कुठे तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड आहे, पिंपळाच्या झाडाखाली जायचंय. तुमच्या मनातली इच्छा तिथे बोलून दाखवायची आहे. त्यानंतर तो कपडा उघडायचा जो तुम्ही हाताने झाकलाय, ते पाणी पिंपळाला अर्पण करायचंय आणि 7 फेऱ्या मारायच्या आहेत आणि जी काही तुमची इच्छा आहे, तुमचं जे काही काम अडलेलं आहे ते सांगायचंय. हा उपाय जर तुम्ही कमीत कमी 7 मंगळवार केला तर तुमचं अडलेलं काम नक्की पूर्ण होईल.